ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आनंदकंत सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्यांचा जन्म गंगाखेडमध्ये झाला, ज्यांचे मातृछत्र बालपणीच हरवले, ज्यांचा स्वीकार नामदेव महाराजांनी केला, नामदेव महाराजांच्या कुटुंबाची निस्वार्थपणे सेवा ज्यांनी केली, ज्यांना देवाने जात्यावर दळण लागावं, ज्यांच्यावर देवाचा शेल्याचा चोरीचा आळ आल्याच्या नंतर देवाच्या अंगणात उभ्या राहून, देवाच्या दरबारात उभ्या राहून देवाला शिव्या देणाऱ्या, ज्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात शुळावर दिल्याच्या नंतर त्या शुळाचे पाणी झाले, ज्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन सुरू असताना ज्ञानोबारायांना आदेश करावा की ज्ञानोबाराया तुम्ही अभंग म्हणा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ज्यांनी जगाच्या कल्याणाकरिता अभंग लिहिले, अशा अधिकाराच्या असणाऱ्या संत जनाबाई महाराज आणि त्या जनाबाईंचा अभंग आज या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जनाबाई महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी ज्ञानोबा रायांविषयीचे काही वेगवेगळे भाव प्रगट केलेले आहे, भाव व्यक्त केलेले आहे. या अभंगामध्ये जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांची महती गातात. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर ही ज्ञानोबा रायांची महती आहे. हा ज्ञानोबा रायांचा महिमा आहे. बघा, या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी ज्ञानोबा रायांबरोबर असलेले आपले स्वतःचे नाते सांगितलेले आहे. सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानोबा माझा सखा आहे, म्हणजे ज्ञानोबा माझा मित्र आहे. या अभंगामध्ये जनाबाई महाराज आपली एक इच्छा व्यक्त करतात की मी मरून जावं आणि माझ्या ज्ञानोबा रायांच्या पोटी जन्माला यावं. मरून या जावे पा माझ्या पोटा यावे. या अभंगामध्ये जनाबाई महाराज विनवणी करतात, मागणी मागतात, आईसे करी माझ्या भावा, आईसे करी माझ्या भावा, ही जनाबाईंची मागणी आहे. या अभंगामध्ये असं दिसून येतं की जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांकडे अत्यंत आकर्षित झालेले आहे आणि अत्यंत आकर्षित झाल्यामुळे जनाबाई महाराज आपल्या जन्मोजन्मीची एक इच्छा व्यक्त करतात. की ज्ञानोबा राया तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा. फक्त याच जन्मात नाही, 7 जन्मात नाही, 100 जन्मात नाही, तर जन्मोजन्मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा, अशी इच्छा जनाबाई महाराज या अभंगामध्ये करतात. जावे ओवाळूनी जन्मोजन्मी दासी जनी, मरून या जावे बा माझ्या पोटा यावे, असा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जनाबाई महाराजांचा आहे. प्रसंग त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा आहे. आपल्या या गणपती बाप्पाच्या मंदिराचा 15वा वर्धापन दिन निमित्त, त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन घडले. असे असणारे आपल्या अमराईतील बेलू गावातील सर्वच कार्यकर्ते मंडळी, या गणेश मित्र मंडळातील सर्वच सदस्य, त्याचप्रमाणे आपले समाधान भाऊ तुपे असतील, काल ज्यांची सुंदर अशी कीर्तन सेवा आपण सर्वांनी श्रवण केली, त्या सर्वांमुळे तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन या ठिकाणी मला घडले. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाला गाण्याची साथ करणारे, महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांच्यावर खरंच मा सरस्वतीची कृपा झालेली आहे, असे सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी, आज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दुसरे गाण गंधर्व आपले अविनाशजी महाराज, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी गोड गळ्याचे धनी असणारे, खरंच ज्यांचं गाणं मनाला भावतं असे आमचे आकाशजी महाराज आरसूळ, तेही या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावचं वैभव असणारे सोपान महाराज, अनिल महाराज होता आता वयामानानुसार अनिल महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करणारी, अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही जिने पखवाजाच्या माध्यमातून आपलं नाव केलं, पखवाजाची सेवा करून जिने आपलं नाव एवढं मोठं केलं,
अशी आपल्या महाराष्ट्राची शान असणारी आपली ज्ञानेश्वरी दिदी, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. दिसायला एवढं असं तिच्याकडे बघितलं की असं वाटतं ही काय वाजवल, आणि नंतर वाजवायला लागली की असं वाटतं की ही काय वाजवते. अशी आपली ज्ञानेश्वरी दिदी, तीही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यभराची साथ ज्यांची मला आहेच, पण आज कीर्तनाचीही साथ ज्यांची मला मिळत आहे, असे माझे पती परमेश्वर पखवाज अलंकार ताल विकास पखवाज वारकरी गुरुकुलाचे अध्यक्ष विकासजी महाराज बेलुकर, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे माहेरचे आजोबा तर वारकरी होतेच, परंतु माझं भाग्य इतकं चांगलं आहे की माझे सासरचे आजोबासुद्धा वारकरी आहेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे गुरुकुलातील आमचे सर्वच तालविकास गुरुकुलातील विद्यार्थी, आमचे श्यामकाका असतील, आमचे सीताराम भाऊ असतील, आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेलं फार मोठं वैभव, ज्यांच्यामुळे अनेक कीर्तनकार, अनेक पखवाजवादक, अनेक गायक या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यात तयार झाले, असे आपले पंढरीनाथ बाबा सहाने, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे शुभमजी महाराजकड, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्वच श्रोते मंडळी, माझे सासू सासरेही या ठिकाणी आहेत. त्यांच्यामुळंच आज या ठिकाणी मी उभी आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शूटिंगवाले दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्वच श्रोते मंडळी, सर्वच कार्यकर्ते मंडळी, सर्वच संयोजक, आयोजक, नियोजक, प्रायोजक, पाहुणे, रावळे, गणोगत, मित्र परिवार, सर्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, सर्व चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, भागवत कथाकार, रथी, महारथी, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आलेले न आलेले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, काल होते ते, आज आहेत ते, उद्या नसणार ते, जे रोज कीर्तनाला येत असतात ते येत नसतात ते, जे फक्त काल्याच्या कीर्तनाला प्रसाद घेण्यासाठी येत असतात ते, सप्ताहाला वर्गणी देत असतात ते देत नसतात ते, वर्गणी देणाऱ्याला देऊ देत नसतात ते. कितीही चांगलं कीर्तन झालं, हे खरं आहे, कितीही चांगलं कीर्तन झालं, कितीही चांगला पखवाज वाजवला, कितीही चांगलं गायन केलं, तरीसुद्धा ज्यांची तोंड पडलेलीच असतात ते. चांगलं कीर्तन झालं, चांगला पखवाज वाजवला, चांगलं गायन झालं की टाळ्या वाजवतात ते. रोज कीर्तनाला आल्याच्या नंतर ज्यांची नजर फक्त चांगल्या चपलाच्या जोडावर असतात ते, आणि चपलावरती नजर ठेवण्यासाठी जे कीर्तनाला येत असतात ते, सर्वांच्या चरणी, कोणी राहिलं का, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग जनाबाई महाराजांचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या अभंगातून जनाबाई महाराजांनी ज्ञानोबारायांच्या महतीचे वर्णन केलेले आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांची महती गायली. ज्ञानाचा सागर ही ज्ञानोबारायांची महती आहे. बघा, नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना कैवल्याचा पुतळा म्हटलं, चैतन्याचा जिवाळा म्हटलं, कृपाळू उदार म्हटलं, अनाथाची माय म्हटलं, सर्व सुखाची लहरी म्हटलं. संत नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायांना ज्ञानचक्रवर्ती म्हटलं. संत तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांना ज्ञानियांचा राजा म्हटलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानदेव
तुकोबरायांनी ज्ञानोबरायांना ज्ञानियांचा राजा म्हटलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. संत सेना महाराजांनी ज्ञानोबरायांना माझे माता पिता म्हटलं. संत निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना माझे ध्यान म्हटलं. निवृत्तीचे ध्यान ज्ञानदेव खूण. अर्थात ज्ञानोबराय हे निवृत्तीनाथांचे ध्यान होते. पांडुरंगाने ज्ञानोबरायांना योगी आणि त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी म्हटलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. पांडुरंगाने ज्ञानोबरायांना योगी आणि त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी म्हटलं. संत बंका महाराजांनी ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली खेचरा ओळली कृपा सिंधू. संत मुक्ताईने ज्ञानोबरायांना सुखाचा सागर व्हा म्हटलं. सुख सागर आपण व्हावे जग बोधे निववावे. संत भागुबाईंनी ज्ञानोबरायांना कृपेचा सागर म्हटलं. कृपेच्या सागरा माय बाप ज्ञानेश्वरा. तर आमच्या जनाबाई महाराजांनी ज्ञानोबरायांना ज्ञानाचा सागर म्हटलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल. बघा ज्ञानाचा सागर ही उपमा आहे. ज्ञानाचा सागर ही उपमा आहे आणि ही उपमा जनाबाईंनी ज्ञानोबरायांना दिली. उपमा देण्यासाठी आपलं अंतकरण सुद्धा मोठं असावं लागतं. आपलं अंतकरण सुद्धा मोठं असावं लागतं. अंतकरण मोठं असेल तरच आपण दुसऱ्याला मोठी उपमा देऊ शकतो. आपल्या तोंडात गोडवा असेल तरच आपण दुसऱ्याला चांगलं म्हणू शकतो. नसेल तरी सुद्धा तोंडात गोडवा असेल तरी आपण त्याला चांगलं म्हणू शकतो. बघा दोघी जणी सासू सुना होत्या. सासूने सुनाला सांगितलं बाई जा आणि शेजारच्या ताईकडून जरा ताक घेऊन ये. उन्हाळा चाललाय ताक घेऊन ये तिच्याकडून. सुनबाई गेली शेजारणीकडे गेली. तिला म्हणली ताई थोडंसं ताक आहे का? ती म्हणली आहे ना बसा देते. तेवढ्या शेजारणीचं पोरगं त्या झाडाखाली असं उन्हामध्ये खेळत होतं. माती खेळत होतं. कपडे घातलेले नव्हते. आता तुम्ही इमॅजिन करा कपडे घातलेले नव्हते. असं नाकातून सर्दी बाहेर आलेली होती. कपडे घातले शेंबडं होतं ते तिथं खेळत होतं. ती सुनबाई म्हणली अहो ताई तुमचं पोरगं किती शेंबडं आहे हो. तुमचं पोरगं किती शेंबडं आहे. त्याला थोडं आवरून बिवरून ठेवीत जा. आता तिला राग आला. कोणत्याही आईला आपल्या बाळाला नाव ठेवलेलं चालत नाही की चालतं. बचत गट चालतं का? आवडतं का आपल्या बाळाला कोणी नाव ठेवलेलं? अजिबात आवडत नाही. ते कसंही जरी दिसत असलं तरी सुद्धा आवडत नाही. ती म्हणली अगं तुझं पोरगं किती काळं कुट्टं दिसतं. हां किती शेंबडं आहे तुझं पोरगं. त्याला थोडं आवरून बिवरून ठेवीत जा. ती म्हणली तू माझ्या पोराला काळं कुट्टं म्हणली. तू माझ्या पोराला शेंबडं म्हणली. तुला ताकच देणार नाही. आता हिला काही गरज होती का बोलायची? तोंडात गोडवा पाहिजे माणसाच्या. मग ही परत आली. हिला काही ताक दिलं नाही. ही परत आली. सासूला सांगितलं मला काही ताक दिलं नाही तुम्ही जा. सासूबाई गेली. आता जुन्या काळच्या म्हाताऱ्या म्हणल्यावर त्यांच्या तोंडातही गोडवा असतो हातातही गोडवा असतो. म्हातारी गेली. म्हातारी बसली. अगं बाई रेश्मा थोडंसं ताक असेल तर दे ग. ती म्हणली बसा आत्याबाई देते. तेवढ्यात ते पोरगं त्या म्हातारीने पाहिलं. म्हातारी म्हणली अगं रेश्मा तुला काही अक्कल आहे का नाही ग? अगं एवढं सोन्यासारखं तुझं पोरगं. हां एवढा सोन्याचा गोळा तुझा आणि काय कसं होतं पोरगं? शेंबडं. अगं एवढा तुझा सोन्याचा गोळा एवढं सोन्यासारखं पोरगं. त्याचा अवतार तर नीट करायचा ग. त्याला चांगली आंघोळ पांघोळ घालायची. चांगलं आवरायचं त्याचं. बघ बरं किती शेंबडं झालं ते. मग म्हातारी गेली आणि तिच्या पदराला त्या पोराचं नाक पुसलं. शेजारणीला वाटलं बाई किती आत्याबाईचं माझ्या नातावरती माझ्या मुलावरती जीव आहे. किती आत्याबाईचं. ती म्हणली आत्याबाई तुम्हाला ताक पाहिजे ना? हो अगं मला ताक पाहिजे. अहो ताक कशाला? दहीच घेऊन जा ना. दहीच आहे माझ्याकडं. मटकं भरून दही दिलं म्हातारीला. आता मला सांगा सूनही तीच होती सासूही तीच होती पोरगंही तेच होतं आणि शेजारीनंही तीच होती. फरक एवढाच झाला सुनाने त्या पोराला नाव ठेवलं आणि सासूने त्या पोराला चांगलं म्हटलं. म्हणून माणसाच्या तोंडामध्ये गोडवा असला पाहिजे. माणसाच्या मुखामध्ये जरी नसलं तरी सुद्धा गोडवा असला पाहिजे. म्हणून दुसऱ्याला उपमा देण्यासाठी आपलं अंतकरण मोठं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जनाबाईंनी
ज्ञानोबारायांना ज्ञानाच्या सागराची उपमा दिली, कारण त्या ज्ञानोबारायांकडे ज्ञानच इतकं आहे. ज्ञानोबारायांना ज्ञानाच्या सागराची उपमा दिली, कारण आमच्या जनाबाईंकडे ज्ञानच इतकं आहे. आमच्या जनाबाईंचं अंतकरणच इतकं मोठं आहे. आमच्या जनाबाईंचं अंतकरण सागरासारखं मोठं आहे, सागरासारखं महान आहे, सागरासारखं विशाल आहे. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबारायांना ज्ञानाचा सागर म्हणतात आणि माझा सखा म्हणतात. आता बघा, माझा सखा या शब्दाला फार महत्त्व आहे. माझा सखा या शब्दाला फार महत्त्व आहे. सखा म्हणजे कोण मुलांनो? सखा म्हणजे कोण? मित्र. कोण? तुम्हाला आहे ना मित्र? संस्थेतले सगळे मित्रच असतात. मित्र असला पाहिजे का नाही रे? असलं पाहिजे. कशासाठी? मारामाऱ्या करायला, भांडण करायला. माणसाने जीवनामध्ये एक तरी मित्र केला पाहिजे. आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या आईला सांगू शकत नाही, वडिलाला सांगू शकत नाही, भावाला सांगू शकत नाही, बहिणीला सांगू शकत नाही, नवऱ्याला सांगू शकत नाही, बायकोला सांगू शकत नाही. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सुखाची असो दुःखाची असो ती आपण आपल्या मित्राला सांगू शकतो, आपल्या मैत्रिणीला सांगू शकतो. म्हणून जीवनामध्ये एक तरी मित्र केला पाहिजे, परंतु तो मित्र आपल्याला बारकडे घेऊन जाणारा नसला पाहिजे. तो मित्र आपल्याला बारकडे घेऊन जाणारा नसला पाहिजे, तर आपल्याला मंदिरामध्ये कीर्तनाला घेऊन जाणारा असला पाहिजे. आपला मित्र हा माळकरी असला पाहिजे. म्हणून जीवनात एक तरी मित्र माणसाने केला पाहिजे. जनाबाई ज्ञानोबारायांना माझा सखा म्हणतात. मित्र तेच असतात ज्यांचा अधिकार समान आहे. मित्र तेच असतात ज्यांचं ऐश्वर समान आहे, ज्यांचे गुण समान आहे, ज्यांचं ऐश्वर समान आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, जनाबाईंकडे ज्ञानोबारायांसमान गुण आहेत का? जनाबाईंकडे ज्ञानोबारायांसमान ऐश्वर आहे का? आहे का? तर सांगते, लक्ष देऊ नाही का? आपण ऐकताय ना? पण आपलं लक्ष आहे ना? पुरुष मंडळ लक्ष आहे ना? बचत गट लक्ष आहे ना? नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात, काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. असंच एके ठिकाणी एक मावशी माझ्यासमोर कीर्तनात बसल्या बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्यात. आळ्या पळ्या कशा देतात? आता प्रत्येकालाच यांनी देऊन दाखवल्या. आळ्या पिळ्या द्यायच्या, बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. नेमकं माझ्या समोरच बसलेल्या. मी म्हणलं, मावशी काही शेळी बिळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणल्या, ताई शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं पण काय? मावशी म्हणल्या, ताई कुलूप लावलं ही गोष्ट खरी हो, कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण अगोदर कुलूप लावलं की अगोदर कडी लावली तेच मला आठवलं, ते मी आठवते. म्हणलं, मावशी अगोदर कडी लावून मग कुलूप लावलं असेल तर मग ठीक आहे, अगोदर कडी लावून मग कुलूप लावलं असेल तर मग ठीक आहे, पण अगोदर कुलूप लावून आणि मग कडी लावली असेल तर मग तुमचं घरी गेल्यावर काही खरं नाही. मला सांगा, मावशी बसलेला कुठं होत्या? कीर्तनात. मोठ्याने बोला, माझा आवाज येतोय ना? आपल्याकडं मौन नसतं ना? बसलेल्या कुठं होत्या? कीर्तनात समोर बसलेल्या होत्या. आणि लक्ष कुठं होतं? कुठं होतं? तसं तुमचं लक्ष आहे ना सगळ्यांचं? कुठं? घरी? मग गुरुकुलमध्ये. तर मग कीर्तनात विठ्ठल विठ्ठल. असो, आता या ठिकाणी प्रश्न आहे, जनाबाईंकडे ज्ञानोबारायांसमान गुण ऐश्वर आहे का? तर आहे. कसे बघा, ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर आहे तर जनाबाई भक्तीचे आगर आहे. ज्ञानोबारायांचे माता पिता ज्ञानोबारायांना बालवयातच सोडून गेले, तर जनाबाईचे माता पिता सुद्धा जनाबाईला बालपणात सोडून गेले. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. ज्ञानोबारायांचे अभंग ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली, तर आमच्या जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंगरायांनी लिहिले. आमच्या ज्ञानोबारायांची ओवी बोलते, तर ती ओवी आज प्रत्येकजण वाचते लिहिते, तर आमच्या जनाबाईची जात्यावरील ओवी बोलते, तर ती ओवी आज प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे. कोणती ओवी आहे? सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. टाळी वाजवायची.
भरिले प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते गा फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बघा प्रत्येक जण म्हणलं की नाही महिला मंडळ म्हणलं की नाही. आता मी पुढं म्हणते सगळ्यांनी मागं म्हणायचं. माझा आवाज जास्त येतो का? मी किती जण आहे? मी किती आहे? एकटीन. तुम्ही किती आहे? एवढ्या सगळ्या जणी. कोणाचा आवाज जास्त आहे तो माझ्या मागं म्हणायचं. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके. वा वा बघा आमच्या सासूरवाडीच्या महिला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा टाळ्या वाजवा एकदा. अशी सर्वांच्या हृदयात बसलेली ही ओवी आहे. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी. बघा प्रत्येक जण म्हणलं की नाही असं प्रत्येकाच्या हृदयात बसलेली ही ओवी आहे. बघा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचे शिष्यत्व पत्करले तर जनाबाईंनी नामदेवरायांचे दास्यत्व स्वीकारले. बघा ज्ञानोबारायांना समाधी दिली तर समाधीत ज्ञानोबाराय गेले नाही तर आजही बसलेलेच आहे. समाधी संजीवन हरिपाठ. तर आमच्या जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटात शुळावर दिले तर त्या शुळाचे पाणी झाले. सोपान ऐकून ती जनाईची वाणी देवाने शुळाचे त्या केले पाणी पाणी. दावी येली की माया खरी आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाईवर चोरीचा आळ आल्याच्या नंतर जनाबाईला शुळावर दिले तर त्या शुळाचं पाणी झालं. त्या शुळाचं पाणी झालं. बघा ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला पैठणच्या धर्मसभेच्या समोर. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला तो पैठणच्या धर्मसभेच्या समोर. तर आमच्या जनाबाईची गौरी बोलली संत कबीर महाराजांच्या समोर. रेड्याच्या मुखातून वेद ऐकन पैठणची धर्मसभा शरण आली नतमस्तक झाली. तर जनाबाईच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐकून संत कबीर महाराज शरण आले नतमस्तक झाले. ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी देव स्वतः आळंदीला आले. ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी देव स्वतः आळंदीला आले. तर आमच्या जनाबाईला समाधीच देवाच्या पायाजवळ म्हणजे पायरीजवळ दिली. हे समान गुण आणि समान ऐश्वर्य जनाबाईंचे ज्ञानोबारायां समान आहे. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबारायांना ज्ञानाचा सागर म्हणतात आणि माझा सखा म्हणतात अभंगाच्या प्रथम चरण. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा
मरोनिया जावे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सख्या माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे जावे मरोनिया ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. बघा, जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात कारण त्या ज्ञानोबा रायांकडे ज्ञानच इतकं आहे की त्या ज्ञानाची खोली कोणीही मोजू शकत नाही. जे तुकोबा राय ज्यांची ब्रह्माबरोबर तुलना झाली, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ते तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ते तुकोबा राय सांगतात की ज्ञानोबा रायांच्या ज्ञानाची खोली, ज्ञानोबा रायांच्या युक्तीची खोली कोणीही मोजू शकत नाही. त्या ज्ञानोबा रायांकडे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या तीनही लोकांचे ज्ञान आहे. स्वर्ग जयाची साळोंखा समुद्र पाळी पिंड देखा शेषा सारिखे बैसका जो आधारती ही लोका लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारिले. या प्रमाणावरून लक्षात येतं की ज्ञानोबा रायांकडे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या तीनही लोकांचे ज्ञान आहे. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा राय सांगतात, ज्ञान, विज्ञान आणि हरी हे आमच्या घरी नांदतात. ज्ञान, विज्ञान, हरी आमच्या घरी नांदतात असं ज्ञानोबा राय सांगतात. ज्ञान, विज्ञान, हरी नांदे आमुच्या घरी बाह्यजू अभ्यंतरी जाणा देव. ज्ञानोबा राय सांगतात की ज्ञान, विज्ञान, हरी हे आमच्या घरी नांदतात, पण ज्ञान, विज्ञान, हरी हे आमच्या घरी नांदतात यात नवल नाही. यात नवल नाही तर जगाचा मालक तो देव सुद्धा आमच्या घरी नांदतो. मला सांगा कशाच्या जोरावर हो? कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या जोरावर. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. विठ्ठल 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 बघा, ज्या ब्रह्माला रंग नाही, ज्या ब्रह्माला रूप नाही, ज्या ब्रह्माला आकार नाही, लांबी रुंदी जाडी उंची काहीही नाही, रंग नाही, रूप नाही, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया 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 हे निराकार निराकार तुझी न बुराया निराकार निर्गुण तुझी न बुराया निराकार निर्गुण तुझी न बुराया रघुराया रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम गुलाम तेरा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. ज्या ब्रह्माला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, आकार, जाडी, लांबी, उंची, रुंदी काहीही नाही, असा जो निराकार निर्गुण ब्रह्म आहे, ज्या ब्रह्माला कोणीही पाहू शकत नाही, पण ज्ञानोबा राय सांगतात की त्या ब्रह्माला मी पाहिलं. त्या ब्रह्माला मी पाहिलं. आजी देखील रे, आजी देखील रे, सबाई अभ्यंतरी अवघा व्यापको मुरारी.
ज्ञानोबाराय सांगतात की त्या ब्रह्माला मी पाहिलं कशाच्या सामर्थ्याने, कशाच्या सामर्थ्याने, तर ज्ञानाच्या सामर्थ्याने. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबारायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, आज आपण जर जगाकडे नजर टाकली तर आज प्रत्येकजण आपल्याला दुःखी दिसतो. आज प्रत्येकजण दुःखी दिसतो. इथे बसलेल्यापैकी प्रत्येकजण दुःखी आहे. की आहे असं कोणी की जो जन्माला आल्यापासून आजपर्यंत सुखी आहे? आहे. सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया है घर बैरागी हो, दुखिया है घर बैरागी, जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, नहीं रे. जोरदार टाळ्या वाजवायचे सगळे. आज प्रत्येक जण आपल्याला दुःखी दिसतं. राजा दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे. पण संत कबीर महाराज आपल्याला सांगतात की फक्त या जगामध्ये एकमेव संत सुखी आहे. संत सुखी मन जितियो. या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे, फक्त एक संत सुखी आहे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, दिन रात्री धनी न पुरे माझे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की जे काही त्रिभुवनीचं जे काही धन आहे ते धन, त्रिभुवनीचं जे काही सुख आहे ते सुख मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्रिभुवनाचं सुख ज्ञानोबाराय डोळ्यांनी अनुभवतात. मला सांगा कशाच्या सामर्थ्याने? ज्ञानाच्या सामर्थ्याने. म्हणून जनाबाई महाराज ज्ञानोबारायांना ज्ञानाचा सागर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, जनाबाई ज्ञानोबारायांच्या ज्ञानावरती आकर्षित झाल्या. ज्ञानोबारायांच्या ज्ञानावर जनाबाई महाराज आकर्षित झाल्या कारण ज्ञानोबारायांनी आपलं संस्कृतातील गुह्य ज्ञान हे सर्वसामान्य समाजाला उदार अंतकरणाने दिलं. आणि ज्ञानोबारायांच्या या उदारपणावरती जनाबाई महाराज मोहून गेल्या. अहो, पैठणच्या धर्मसभेत या भावंडांच्या नावांवरून टिंगलटवाळी केली. या भावांच्या नावांवरून टिंगलटवाळी केली तर त्या वाईट लोकांना शिव्याशाप न देता त्यांच्या समाधानासाठी ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ज्ञानोबारायांनी त्यांच्या समाधानासाठी वेद बोलवला. एवढंच नाही, ज्या वाईट लोकांमुळे, ज्या दुष्ट लोकांमुळे ज्ञानोबारायांच्या मात्या पित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, म्हणजे मरावं लागलं, त्या वाईट लोकांसाठी ज्ञानोबारायांनी जगाच्या मालकाकडे विनवणी केली. जगाच्या मालकाकडे पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाडो, भूताम परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्या लोकांच्या कल्याणासाठी बघा, ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली. ही सर्व चमत्काराच्या गोष्टी आहेत. आपण डोळ्यांनी पाहिलेलं नाही, आपण फक्त ऐकलेलं आहे. आपण हे काही डोळ्यांनी पाहिलं नाही, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. फार मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. पण बघा, आपल्या डोळ्यासमोर जे ज्ञानोबारायांनी आपल्याला दिलं आहे, ज्ञानोबारायांचा आत्मा असणारी आपली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला आम्हाला दिली. तुकोबारायांनी गाथा आपल्यासाठी दिला. अहो, जगातील एक प्रश्न असा नाही की त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. या जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाथा ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
ह्या जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून कमीत कमी 1 तास तरी आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. प्रत्येकाने वाचली पाहिजे, प्रत्येकाच्या घरात वाचली पाहिजे, कीर्तनकारांनी सुद्धा वाचली पाहिजे, आमच्या सहित सगळ्यांनी वाचली पाहिजे. बघा, गाथ्यातील या जगातील एक प्रश्न असा नाही की त्या प्रश्नाचं उत्तर गाथामध्ये नाही, त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानोबा रायांचा आत्मा असणारी नवे नवे ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबा राय आहे. आणि ही ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला दिली, जगाच्या कल्याणाकरिता दिली. जसं ज्ञानोबा रायांनी ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या कल्याणाकरिता दिली, तशीच ही ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला भगवंतानेच दिलेली आहे. ती सुद्धा भगवंतानेच दिलेली आहे. नाहीतर कितीतरी ज्ञानेश्वरी नावाच्या आहेत मुली, ती सुद्धा आपल्याला भगवंतानेच दिलेली आहे. ज्ञानोबा रायांनी आपल्याला तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ दिला, गाथ्यासारखा महान ग्रंथ आपल्याला दिला. आणि ज्ञानोबा रायांच्या या ज्ञानावरती, ज्ञानोबा रायांच्या या उदारपणावरती जनाबाई महाराज भारावून गेले आणि म्हणाल्या की बस बस, आता आपण मरून जावं, आता बाकी आपण मरून जावं आणि या ज्ञानोबा रायांच्याच पोटी जन्माला यावं. आणि हेच जनाबाई महाराज सांगतात, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. बघा, जनाबाई महाराज म्हणतात की मी मरून जावं आणि ज्ञानोबा रायांच्या पोटी जन्माला यावं. आता बघा, या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. अभंगाचा जर सरळ सरळ अर्थ आपण पाहिला तर तो असा होतो की ज्ञानोबा राया तुम्ही मरून जा आणि माझ्या पोटी जन्माला या. मरून या जावे बा माझ्या पोटा यावे. काय? मरून या जावे बा माझ्या पोटा यावे. ज्ञानोबा राया तुम्ही मरून जा, माझ्या पोटी जन्माला या. किती सरळ सरळ अर्थ आहे की नाही? आहे. पण आता मला सांगा,
जनाबाई ज्ञानोबारायांना असं म्हणणार का की ज्ञानोबाराया तुम्ही मरून जाण, माझ्या पोटी जन्माला या? म्हणणार का? मग मरून या जावे व माझ्या पोटा यावे हे कसं? अहो, ज्ञानोबारायांनी मरावं हा विचार सुद्धा जनाबाईंच्या अंतकरणाला शिवणार नाही. कारण जनाबाईचं ज्ञानोबारायांवरती तेवढं प्रेम होतं आणि ते काय आपल्यासारखं खोटं प्रेम नव्हतं. आपलं प्रेम खोटं असतं, आपलं प्रेम हे खोटं असतं. जनाबाईंवरती ज्ञानोबारायांचं खरं प्रेम होतं. खरं प्रेम कशाला म्हणायचं? खरं प्रेम कशाला म्हणायचं? गवळणींनी भगवान श्रीकृष्णावर केलं त्याला खरं प्रेम म्हणायचं. छत्रपतींनी स्वराज्यावर केलं त्याला खरं प्रेम म्हणायचं. वारकरी पांडुरंगावर करतात त्याला खरं प्रेम म्हणायचं. सैनिक देशावर करतात त्याला खरं प्रेम म्हणायचं. आई आपल्या बाळावर करते त्याला खरं प्रेम म्हणायचं. एका गुलाबाच्या फुलाला आणि कॅडबरीला प्रेम नाही म्हणत, त्याला वासना म्हणतात. म्हणून प्रेम केलं पाहिजे. प्रेम करू नका या मताचे मी मुळीच नाही. प्रेम केलंच पाहिजे, परंतु ते प्रेम आपल्या आईवडिलांवरती केलं पाहिजे. प्रेम आपल्या माणसांवरती केलं पाहिजे आणि ते प्रेम खरं असलं पाहिजे. बघा, खरं प्रेम कशाला म्हणायचं? खरं प्रेम कशाला म्हणायचं? वैजापूर तालुक्यामध्ये कोल्ही नावाचं गाव आहे. त्या गावातील म्हाताऱ्याची अंत्ययात्रा झाल्याच्या नंतर अवघ्या 4 तासामध्ये त्या म्हातारीने आपले प्राण सोडले. त्या म्हातारीने आपले प्राण सोडले की आपल्या पतीशिवाय आपण एक दिवस सुद्धा जगू शकत नाही, याला म्हणायचं खरं प्रेम. आत्महत्या नाही केली तिने, आत्महत्या नाही केली तर निसर्गताच तिला मरण आलं, याला म्हणायचं खरं प्रेम. एवढंच नाही, हबप वेदशास्त्र संपन्न पंढरपूर निवासी धुंडा महाराज देगलूरकर महाराज गेल्याची बातमी, महाराज गेल्याची वार्ता त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देगलूरकरांना समजली की महाराज गेले. महाराज गेले? हो, महाराज गेले. त्याच ठिकाणी त्या लक्ष्मीबाईंनी आपले प्राण सोडले आणि प्राण सोडताना म्हणाल्या, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, याला म्हणायचं खरं प्रेम. एवढंच नाही, श्रावण बाळाच्या मात्या पित्याला श्रावण बाळाच्या मृत्यूची बातमी कळाली. मुलाची अंत्ययात्रा केली आणि श्रावण बाळाच्या मात्या पित्याने श्रावण बाळाच्या विरहात आपले प्राण सोडले, याला म्हणायचं खरं प्रेम. याला म्हणायचं खरं प्रेम. आणि अशाच प्रकारचं खरं प्रेम हे जनाबाईंचं ज्ञानोबारायांवरती होतं. मग त्या जनाबाई ज्ञानोबारायांना म्हणणार का की ज्ञानोबाराया तुम्ही मरून जा आणि माझ्या पोटी जन्माला या? म्हणणार का? तर नाही, असं कधीच जनाबाई म्हणू शकत नाही. पण मरून या जावे वा माझ्या पोटा यावे हे कसं? तर बघा, आमच्या बाबांचे गुरु म्हणजे आमचे आजे गुरु स्वानंद सुख निवासी महान साधू ब्रह्मलीन वैराग्यमूर्ती जयरामजी बाबा भोसले, बाबा म्हणायचे, बा माझ्या पोटा यावे नाही, बा माझ्या पोटा यावे नाही, बा माझ्याच्या पोटा यावे. म्हणजे मी मरून जावं आणि माझ्याच्या पोटी जन्माला यावं. आता माझे कोण आहेत? माझे कोण आहेत? तर ज्ञानोबाराय. आणि मी मरून जावं आणि माझ्या ज्ञानोबारायांच्या पोटी जन्माला यावं, असा या अभंगाचा लक्षार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, माणसाला कोणाच्या पोटी जन्माला येऊ वाटतं? माणसाला कोणाच्या पोटी जन्माला येऊ वाटतं? तर माणसाला सात्विक मुलांच्या पोटी जन्माला येऊ वाटतं. जो कोणी कीर्तन श्रवण करत असेल, जो कोणी भगवंताची भक्ती करत असेल, जो परमार्थ करत असेल, जो कोणी सात्विक असा असेल, त्याच्या पोटी जन्माला येऊ वाटतं. सात्विक मुलांच्या आजकाल आईवडीलच सात्विक राहिलेले नाही, तर मुलं तरी सात्विक कसे असतील? आईवडिलांच्याच गळ्यात माळ नाही तर मुलांच्या गळ्यात कशा काय माळ्या राहतील? म्हणून अगोदर आईवडील सात्विक असले पाहिजे, त्याच्यानंतर मुलं सात्विक होतात. सात्विक मुलांच्या, सात्विक माणसांच्या पोटी जन्माला येऊ वाटतं, ज्ञानी माणसांच्या पोटी जन्माला येऊ वाटतं. आणि याच नियमाला अनुसरून जनाबाईंना ज्ञानोबारायांच्या पोटी जन्माला येऊ वाटलं. ज्ञानोबाराया तुमच्या पोटी जन्माला यावं ही माझी भावना व्हावी, ज्ञानोबाराया तुमच्या पोटी जन्माला यावं ही माझी इच्छा व्हावी, ज्ञानोबाराया तुमच्या पोटी जन्माला यावं ही माझी वासना व्हावी, ही माझी लालसा व्हावी आणि ती निरंतर राहावी. तुमच्या पोटी जन्माला यावं हा माझा भाव निरंतर राहावा आणि तो माझा भाव तुम्ही टिकून ठेवा, अशी मागणी जनाबाई या अभंगामध्ये करतात. अभंगाचं 3रं चरण. ऐसे करी गा माझ्या बाबा, ऐसे करी माझ्या बाबा,
ऐसे करी का माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा. जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानोबाराया, तुमच्या पोटी जन्माला यावं हा माझा भाव राहावा आणि तो माझा भाव तुम्ही टिकून ठेवा, असं जनाबाई महाराज ज्ञानोबारायांकडे मागणी मागतात. ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा. ज्ञानोबारायांकडे मागणी मागतात. बघा, माणसाने मागितलं पाहिजे, पण कोणाकडं मागितलं पाहिजे? माणसाने कोणाकडं मागावं, काय मागावं हे कळलं पाहिजे. कोणाकडं काहीही मागून चालत नाही. एखादा भिकारी आहे, त्या भिकाऱ्याकडे आपण जर मागितलं आम्हाला 10 लाख रुपये उसने देईल का? त्याचीच खायची पंचायत तर आपल्याला कुठून देईल? म्हणून कोणाकडं मागावं, काय मागावं ते कळलं पाहिजे. बघा, एक जण हनुमंतरायाकडे गेला. हनुमंतरायाला सांगितलं, देवा, अहो 32 वर्षाचं वय झालं, 32 वर्षाचं वय झालं, अजून लग्न नाही झालं. हनुमंतराय म्हणले, मग मी काय करू? देवा, मग तेवढी एक बायको शोधून द्या ना. हनुमंतराय म्हणले, अरे बाबा, बायको शोधायचं काम मला जमलं असतं तर मी कशाला तसाच राहिलो असतो बिना लग्नाचा. पळ रामाकडं. गेला रामाच्या मंदिरात, लागला मंदिराला चक्रा मारायला, लागला मंदिराला फेऱ्या मारायला. रामप्रभू प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय रे, काय झालं? अहो देवा, प्रभू 32 वर्षाचं वय झालं. प्रभू 32 वर्षाचं वय झालं पण अजून लग्न नाही झालं, मग मी काय करू? देवा, मग तेवढी एक बायको द्या ना. देव म्हणले, अरे आपला भक्त दिसतोय, वारकरी दिसतोय, ठीक आहे, दिला आशीर्वाद, तथास्तु. झालं आठवड्यात लग्न झालं. गेला तिला आनंदाच्या भरात आषाढी वारीला घेऊन, गेली गर्दीत चुकून. आला परत प्रभू रामचंद्रांकडे, देवा, बायकोच हरवली, मग मी काय करू? देवा, तेवढी शोधून द्या ना. प्रभू रामचंद्र म्हणले, अरे बाबा, इथं माझीच हरवली तर त्या हनुमंतानं शोधून दिली आणि तुझी मी शोधू का? विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणाकडे मागायचं कळलं पाहिजे. कोणाकडे मागावं? देवाकडं मागायचं. कोणाकडे मागायचं? देवाकडं मागायचं. काय मागायचं? प्रेम मागायचं. का मागायचं? ते देवाचं देणं आहे म्हणून मागायचं. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जायजने. कसं मागायचं? भगवंताचं भजन करत, भगवंताचं नामस्मरण करत मागायचं. त्याने काय होतं तर माणसाला समाधान प्राप्त होतं. म्हणून देवाकडे मागितलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून देवाकडे प्रेम मागितलं पाहिजे, कारण ते देवाचं देणं आहे म्हणून तो देव देतो. म्हणून काही मागायचं असलं तरी देवाकडं मागितलं पाहिजे, कारण कोणाकडे मागून काही उपयोग नाही. देवाकडं मागितलंच पाहिजे. काय मागितलं पाहिजे देवाकडं? देवाकडं आपण प्रत्येकजण मागतो. ज्याला बायको नाही ते बायको मागतात, ज्याला मुलं नाही ते मुलं मागतात. प्रत्येक जण काही ना काही मागतो. पण देवाकडे खरी काय मागणी मागितली पाहिजे? काय मागितलं पाहिजे देवाकडे? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्ण परिधान दे, श्रावणाच्या सेवे परी थोडस इमान दे. तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा ठेवोनिया मरणा दे, ठेवोनिया मरणा दे, ठेवोनिया मरणा दे. काय मागितलं पाहिजे देवा? हे मागितलं पाहिजे जे आपल्या बरोबर येणार आहे ते देवाकडे मागितलं पाहिजे. देवाकडे मागितलं पाहिजे. बघा, एकदा पितामह भीष्माचार्य
युद्धभूमीवर पडलेले होते, युद्धभूमीवरती होते. भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन पितामह भीष्माचार्यांकडे गेले. महाभारतातील प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण पितामहांकडे पांडवांना घेऊन गेले. पांडवांनी आपल्या मुखाने, पितामह भीष्माचार्यांनी आपल्या मुखाने पांडवांना ज्ञान सांगितलं. वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान, धर्म, दान धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, सर्व धर्माचं ज्ञान सांगितलं. सर्व धर्माचं ज्ञान सांगितलं. ते सर्व धर्माचं ज्ञान पांडव ऐकत होते. त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्णही ऐकत होते. भगवान श्रीकृष्णांनीही ते ऐकलं आणि ते सांगून झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्माचार्यांना म्हणाले, पितामह भीष्माचार्य, मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय देऊ? स्वर्गाचं वैभव देऊ, पृथ्वीचं राज्य देऊ, की पाहिजे तेवढं आयुष्य देऊ? तुम्हाला काय पाहिजे ते मागा. त्यावेळेस पितामहांनी हळूच मान हलवली. पितामह भीष्माचार्यांनी हळूच मान हलवली. मनातल्या मनात साष्टांग दंडवत केलं आणि पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं, प्रभू, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्नच झालेले असाल, तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल तर एकच द्या. ज्यावेळेस माझा अंतकाळ जवळ येईल, ज्यावेळेस माझा अंतकाळ येईल, त्यावेळेस तुमचंच रूप माझ्या डोळ्यासमोर असू द्या, तुमचंच नाव माझ्या कानावरती असू द्या आणि अंतकरणामध्ये सुद्धा तुम्हीच असू द्या. ही मागणी मागितली पितामह भीष्माचार्यांनी. काय मागितलं भगवंताकडे? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आवे, कोई रोग न सतावे, यम दर्शन दिखावे, जब प्राण तन से निकले, आना जरूर आना, राधे को साथ लाना, आना जरूर आना, राधे को साथ लाना, दर्शन मुझे कराना, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. काय मागितलं पितामह भीष्माचार्यांनी? ज्यावेळेस माझा अंतकाळ येईल, त्यावेळेस तुमचंच रूप माझ्या डोळ्यासमोर असू द्या, कानावर सुद्धा तुमचंच नाम असू द्या आणि अंतकरणामध्ये सुद्धा तुम्हीच असू द्या. ही मागणी मागितली पितामह भीष्माचार्यांनी. शेवटची विनवणी,
मागितलं पाहिजे? बघा, भगवंताकडे मागितलं पाहिजे, पण काय मागितलं पाहिजे? बघा, काही मागणं हे उचित असतं आणि काही मागणं हे अनुचित असतं. काही मागणं हे उचित असतं, काही मागणं हे अनुचित असतं. बघा, बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी, बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी, तो तिचा अधिकार आहे, तो तिचा अधिकार आहे. आणि नवऱ्याने बायकोला साडी देणं हे त्याचं कर्तव्य आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. भाऊ, त्याच्याही पुढे जाऊन बोलू का? थोडंसं त्याच्याही पुढे बोलू का? बघा, बायको अशी असावी की जिने नवऱ्याकडे कधीच काहीच मागू नये. क्या बात आहे? बायको अशी असावी जिने नवऱ्याकडे कधीच काहीच मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला कधी काही मागायची वेळच येऊ देऊ नये. असो, बघा, बायकोने नवऱ्याकडे साडी मागितली पाहिजे, बायकोने नवऱ्याकडे साडी मागितली पाहिजे, पण ती साडी धुवून मागितली नाही पाहिजे, साडी धुवून मागितली नाही पाहिजे. बघा, आपल्या संसारात असंच असतं. सुरुवातीला मजा, सुरुवातीला नवीन लग्न झालं की त्यानं बोलायचं आणि तिनं ऐकायचं, त्यानं बोलायचं आणि तिनं ऐकायचं, त्यानं बोलायचं आणि तिनं ऐकायचं. वर्ष दीड वर्ष झालं, एखादं लेकरू बाळ झालं का मग पॅटर्न बदलतो, मग पॅटर्न बदलतो. मग तिनं बोलायचं आणि त्यानं ऐकायचं, तिनं बोलायचं. आमच्यात तरी नाही असं चालू अजून, आणि होणार बी नाही. मी जगाची रीत सांगते, तिनं बोलायचं आणि त्याने ऐकायचं, आणि आणखी एखादं झालं का मग दोघांनी बोलायचं, नामराई मळ्याने ऐकायचं. असो, संसाराचं स्वरूपच असं आहे. यालाच तर संसार म्हणतात. जे प्रेम सुरुवातीला राहतं ते प्रेम नंतर राहत नाही, ते प्रेम नंतर राहत नाही. बघा, नवीन लग्न झालं तरी सुद्धा ते नवरदेव नवरी, नवरा बायको दोघं जण घराच्या बाहेर जरी निघाले तरी हाताला हात धरून चालतात, हाताला हात धरून चालतात. किती दिवस? बचत गट किती दिवस? वर्ष 6 महिने फार झाले. किती? वर्ष 6 महिने. आणि वर्ष 6 महिन्यानंतर तो 50 फूट पुढं असून ती 50 फूट मागं असते. म्हणजे या संसाराचं स्वरूपच असं आहे. बघा, बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी, बायको अशी असावी की जिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. नवरा असा असावा की बायकोला कधी काही मागायची वेळच येऊ देऊ नये. बघा, मला सांगा, साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? बरं, उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. मग जोरात बोला ना. कसं आहे साडी मागणं? कसं आहे? उचित आहे. साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं, पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं ओल्या फोकानं हल्ली पाहिजे. ओरड पेरणीच्या टायमाला आपल्या घरातले केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते. नवऱ्याच्या कठीण काळात बायकोचे दागिने गहाण ठेवून मग त्या खताबियाची व्यवस्था करावी लागते. बघा, साडी मागणं हे उचित आहे, परंतु पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं हे अनुचित आहे. काही गोष्टी अनुचित असतात, काही मागणं हे अनुचित असतं. बघा, एक बाई स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेली, स्टेशनरीच्या दुकानात गेली. दुकानदाराला विचारलं, दादा छत्री आहे का? त्याने सांगितलं, हो आहे ना ताई. दाखवा. मग दाखवली. किती रुपयाची आहे? 100 रुपयाची आहे. 100 रुपयाची? अनुचित मागणं सांगते. तिने विचारलं, 100 रुपयाची? तू म्हणे, हो 100 रुपयाची आहे. ती म्हणे, 50 रुपयाला द्या. तिने डायरेक्ट 50% आणलं. बार्गेनिंग करायला महाराज महिला फारच खतरनाक असतात. डायरेक्ट निम्म्याला निम्म घेऊन येतात. त्यांनी सांगितलं, अहो 50 रुपयाला नाही मिळणार, 100 रुपयाची छत्री तुम्ही 50ला मागता. एक काम करा, तुम्ही माझं बोहणीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला 80 रुपयाला देतो, 80 रुपये द्या आणि छत्री घेऊन जा. ती म्हणे, आता 40च रुपयाला दे. तर म्हणावा, असं काय करता? 100 रुपयाची छत्री 40 रुपयाला मागता. एक काम करा, माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या, 50 रुपयाला द्या. ती म्हणे, आता 25च रुपयाला द्या. तो म्हणे, एक काम करा ना ताई, फुकटच घेऊन जा ना. ती म्हणे, मग 2 द्या. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, बाकीच्यांनी असो. म्हणजे काही मागणं उचित असतं, काही मागणं हे अनुचित असतं. म्हणून बघा, मागणं मागितलं पाहिजे. जनाबाई ज्ञानोबा रायांकडे मागतात की माझा भाव हा तुम्ही टिकून ठेवा, तुमच्या पोटी जन्माला यावं हा माझा भाव. ज्ञानोबा राया तुम्ही टिकून ठेवा, ही जबाबदारी जनाबाई महाराज ज्ञानोबा रायांकडे देतात. आता ही जबाबदारी जनाबाई ज्ञानोबा रायांकडे का देतात? स्वतःवर का घेत नाही?
तर त्याचं कारण म्हणजे ज्ञानोबाराय हा देवाचा अवतार आहे. ज्ञानोबाराय हे देवाचे अवतार आहे, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबाराय हे देवाचा अवतार आहे. म्हणून जनाबाई ज्ञानोबारायांना सांगतात, म्हणजे देवाला सांगतात, ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञान देवा, असं सांगतात. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्ञानोबारायांच्या भावंडांना समाजाने वाळीत टाकलं. ज्ञानोबारायांच्या भावंडांना समाजाने वाळीत टाकलं तर ज्ञानोबारायांची भावंड आळंदी सोडून 2 किलोमीटर असणाऱ्या जांभूळ बेटात म्हणजे सिद्ध बेटात जाऊन राहू लागली. सर्वसामान्य जीवाप्रमाणे राहू लागली, परंतु कुणालाही दोष दिला नाही, कुणाला शापही दिला नाही. वास्तविक पाहता ज्ञानोबारायांनी तिरपी नजर करून जरी पाहिलं असतं, तरीसुद्धा संपूर्ण ब्रह्मांडाची जाळून राख केली असती, परंतु ज्ञानोबारायांनी असं केलं नाही. आणि ज्ञानोबारायांचा हा कृपाळूपणा, ज्ञानोबारायांचा हा उदारपणा पाहून जनाबाई महाराज सांगतात की या ज्ञानोबारायांवरून माझा जीव ओवाळून टाकावा, अभंगाचं शेवटचं चरण. स्वाहा